वातावरण आणि थंडीचा द्राक्षाच्या बागांना फटका बसलाय। द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। तापमान रात्री 8 ते 10 अंश सेल्सिअस असल्याने द्राक्षाच्या बागा संकटात आल्या। यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। राज्यासह नाशिक जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढत असून याचा फटका नक्कीच पिकांना बसतोय। आपण येवला तालुक्यातील एका ग्रामीण भागात आलेलो आहोत। आपण बघितलं तर या ठिकाणी द्राक्ष बाग आहे। अक्षरशः पडणारे थंडी व बदलते वातावरण याचा फटका द्राक्ष पिकांना, द्राक्ष बागांना बसताना दिसत आहे। आपल्यासोबत काही द्राक्ष उत्पादक शेतकरी, काय सांगाल की थंडी पडते, वातावरण देखील बदलते, याचा फटका काय बसतोय? द्राक्षांना सध्या या थंडीमुळे साखर उतरण्याचं जे प्रमाण आहे द्राक्षांमध्ये, यात मग क्रॅक जाणे, अतिदव दुईना, त्यावर ब्लॅक डाग येणे, याच्यामुळे हा निर्यात होणारा जो द्राक्ष हा थांबतो आणि हा लोकल लेवलला निघून जातो। त्याच्यामुळं याच्यावरती क्रॉप कव्हर सारखा काही प्रकार आहे, तो जर केला तरच हा प्रकार थांबू शकतो असे। नक्कीच ह्या फटकामुळे नक्कीच निर्यात द्राक्ष किती प्रमाण घटणार आहे? जवळजवळ 70% ते 80% निर्यातक्षम द्राक्षाचं उत्पादन यावर्षी घटणार आहे आणि त्यामुळं उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांना यावर्षी द्राक्ष उत्पादकांना अति संकटाला सामोरे जावं लागत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज।